नमस्कार मित्रांनो, तर रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर रेशन कार्ड धारकांसाठी ई-के-वाय-सी संदर्भात ही शेवटची संधी असणार आहे. ई-के-वाय-सीची अंतिम तारीख पुन्हा एकदा जारी केलेली आहे. तर राशन कार्ड धारकांना ही शेवटची संधी असणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. तर ई-के-वाय-सी विशेष प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक रेशन कार्ड धारकांना हे अनिवार्य आहे, ज्याची अंतिम मुदत ही 31 मार्च केलेली आहे. तर 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांची के-वाय-सी झालेली नाहीये त्यांनी इथे लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी इथे करून घ्यायचे. आणि ई-के-वाय-सी जर आपण इथं केलेलं नाहीये तर शिधापत्रिकेमधून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओमधून देतोय. तुम्हाला मिळणारं अन्नधान्य हे बंद होऊ शकतो, सोबतच तुमचं शिधापत्रिकेमधून नाव काढलं जाऊ शकतं, असं या ठिकाणी त्या डिपार्टमेंटनी अंदाज नोंदवला आहे. तर शिधापत्रिकावरील नाव योग्य असल्याने खात्री करण्यासाठी हीच प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत केलेली आहे. तर जवळच्या तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन ई-के-वाय-सी करू शकता. सोबतच तुम्हाला घर बसल्या तुम्ही इथं ई-के-वाय-सी करू शकता. तर सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करण्याच्या सूचना सरकारला दिल्या होत्या. सोबतच त्याची तारीख ही 15 मार्च 2025 आधी मी सांगितली होती आणि सोबतचा व्हिडिओ एकदम जलद गतीनं मी चॅनलवरती टाकला होता की 15 तारखेपर्यंत तुम्ही घर बसल्या के-वाय-सी कशी करू शकता. भरपूर अशा लोकांनी या ठिकाणी ऑनलाईन घर बसल्या के-वाय-सी केलेली आहे. कुणी रेशन दुकानामध्ये जाऊन करून सुद्धा मोबाईलमध्ये घर बसल्या तुम्ही ई-के-वाय-सी इथे करू शकता. तर शेवटची तारीख 31 मार्च 2025 पर्यंत तुमची ई-के-वाय-सी व्हॅलिड असणं गरजेचं आहे. ज्यांची ई-के-वाय-सी होणार नाही त्यांचं नाव इथे काढून टाकलं जातं. सोबतच तुम्हाला धान्य मिळायचं हे बंद होणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होता. आता डायरेक्टली मी चॅनलवरती घेऊन जातोय की आपण इथे व्हिडिओ अपलोड केला होता. तर इथे बघू शकतात की आपण चॅनलवरती थोड्या दिवसापूर्वी जेव्हा आपली 15 तारीख होती तेव्हा रेशन कार्ड ई-के-वाय-सी कशी करायची एकदम सोपी पद्धत आणि ते पण एकदम मोबाईलमधून कशी करायची ते इथं सांगितलेलं आहे. ज्याची लिंक मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनमध्ये लगेच देऊन टाकतो. व्हिडिओ लवकरात लवकर पाहायचा आहे. व्हिडिओची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. तर तुम्ही घर बसल्या ई-के-वाय-सी लगेच करू शकता. सोबतच आधार कार्ड नंबरवरती आलेला OTP हा OTP सबमिट करून तुम्हाला फक्त तिथं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन करते वेळेस तुम्हाला त्या सर्कलमध्ये पूर्ण तुमचा फेस ठेवून डोळे बंद चालू करायचे. जसे तुम्ही डोळे बंद चालू करताय तसं त्या ठिकाणी तुमचा फोटो क्लिक होतो आणि लॉग आउट करून लॉग इन केल्यानंतर जर त्या ठिकाणी तुमचं आधार या ठिकाणी के-वाय-सी जी आहे आपली ती के-वाय-सीच्या पुढे Y येत असेल तर तुमची के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. तिथे जर N येत असेल तर तुमची के-वाय-सी फेल झालेली आहे. ॲप्लिकेशनमध्ये थोडेफार प्रॉब्लेम होत असतात म्हणून लॉग आउट करून नवीन जोमाने या ठिकाणी आपल्याला के-वाय-सी करायची आहे. Y झाल्यानंतर तुमची के-वाय-सी सक्सेसफुल पूर्ण झालेली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी राशन दुकानामध्ये पण जाऊन करायचे आणि ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा जाऊन करायचे. म्हणजे हे आपलं के-वाय-सी केलेलं रेकॉर्डला या ठिकाणी राहणार आहे. सोबतच सगळी प्रोसेस डिटेल स्टेप बाय स्टेप मी मोबाईलच्या साहाय्याने स्क्रीन दाखवून त्या ठिकाणी मी सगळी प्रोसेस इथं समजावलेली आहे. तर लवकरात लवकर इथे के-वाय-सी करायचे. अंतिम मुदत फक्त वाढवलेली आहे. तर तुमच्याकडे टोटल या ठिकाणी फक्त 13 दिवस शिल्लक आहेत के-वाय-सी करण्यासाठी. जवळच्या राशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही लवकरात लवकर के-वाय-सी पूर्ण करायचे, जेणेकरून तुमचं धान्य मिळण्यासाठी कोणताही अडथळा इथे येणार नाही आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असल्यामुळे के-वाय-सी करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये कधी नावामध्ये बदल होतो, कधी नावं कमी जास्त होतात. त्यासाठी हा डेटा अप टू डेट असणं गरजेचं आहे. बायोमेट्रिकसुद्धा तुम्हाला अप टू डेट करायचं आहे. अतिशय हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या धारकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.